बघताना पाहायला मिळतील आज पुन्हा एकदा. आता मात्र ही थर्ड राऊंडची शेवटची मॅच, त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळेल क्वालिफायरची मॅच. तर या टीम मधून जो जिंकल तर थेट मात्र अवकळवाडी संघासमोर भिडणार आहे. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज चंदरच्या रूपामध्ये गोलंदाजी केली जाईल. तर स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल विजय, तर नॉन स्ट्राईक वरती आपण त्यांचे छोटे बंधू पाहायला मिळतील अर्जुन. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही बंधूंची सख्य बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक मी आवर्जून सांगेन सख्या बंधूंची जोडी आपण नेहमीच वेळा पाहिलेलं, परंतु बाप आणि लेखांची जोडी आपल्याला एकच आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आपल्या आदिवासी क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, ते म्हणजे सैराट स्पोर्ट कुंभेचीवाडी संघ यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हर विजेमध्ये चेंडू सुंदर खेळला गेलाय. क्लासिकल फटका विजयच्या बॅटमधून आल्या. या पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि 4 धाव्याने स्वतःच आणि टीमचा आकार होताना पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर तरंगेल पाहायला मिळेल. चांगली मॅच रंगेल याच्यामध्ये सुद्धा, कारण दोन्ही संघ जर पाहायला गेले ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. तर पहिल्या चेंडूवरती पाहायला तर विजयच्या बॅटमध्ये आल्या 4 धावा. सख्या बंधूंची तर आपण जोडी पाहिले, पण बापलेकांची जोडी आपल्या सैराट स्पोर्ट कुंभेचीवाडी या संघामध्ये पाहायला मिळत असते. पुन्हा एकदा फटका बसलाय, तिथे मात्र क्षेत्राचे का हर्ष येतील आणि झेल टिपला जाईल का? विजयची खेळी संपुष्टात. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळेल. विजयला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. एक महत्वाचा गडी आणि सध्या स्थितीला मात्र चंदर या गोलंदाजाने टिपला गेलाय. हर्षलच्या माध्यमातून झेल टिपला आणि महत्वाचा गडी बाद झाला विजय. याच्यामध्ये शंका नाही, तर 1 ने धावसंख्या पुढे सरकली झाली. ओम साई धोऱ्याच्या पाडा संघाची 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 धावा धावफलकावरती. तर प्रवीण पुन्हा जसं सज्ज होताना पाहायला मिळतील. तर चंदरच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. हो, सुंदर लाजवाब अपील केली गेली. अपील मध्ये सत्य आहे की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं. नक्की ती अपील फेटाळली गेली. पंचांच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. चंदरच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी राहिली. कारण महत्वाची घडी जर पाहायला गेलं तर अर्जुन नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती प्रवीण, तर विजयला मात्र धाडलं गेलं मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा चंदर चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. आता मात्र बॅटची कडा इथून पुढे पाहायला गेलं तर झील टिपण्याचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला, परंतु इथे चेंडू पैकी खराब. इथे टायमिंग सुद्धा चुकलं होतं, म्हणजे कॉलिंग सुद्धा चुकलं होतं. रनआउटची संधी सुद्धा इथे निर्माण झाली होती. ती संधी गमावली तलवाड्या संघानं आणि इथून पुढे या चेंडूवरती पुन्हा एकदा एकही धाव पाहायला मिळणार नाही. म्हणजे डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, जेव्हा कौतुक करण्यासारखी गोलंदाजी. कारण समोर जर पाहायला गेलं तर ओम साई दोऱ्याचा पडा संघ तिथे फलंदाजी करताना पाहायला मिळतं. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च झाल्यात. 1 गडी सुद्धा महत्वाचा बाद केलाय. पुन्हा एकदा बॅटची कडाला तर स्लिप मध्ये तिथे तर क्षेत्ररक्षक नाही, चेंडू मात्र बाउंड्री दिशेने रवाना होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये श्रेयत, परंतु शरद मात्र जिंकला चेंडू आणि निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. येथील या चेंडूवरती 4 धावा शेवटच्या चेंडूवरती प्रवीणच्या बॅटमधनं आणि 4 धावेने धावफलक जोडले जाईल. धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा.
पहिले 6 चेंडू समाप्त झाले. पहिल्या 6 चेंडू बनल्यात 9 धावा. अजून उरलेले 12 चेंडू शिल्लक असतील या विनिंग मधले. तर त्या विनिंग मध्ये मोठा टार्गेट देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल ओम साई दोरेजापाडा संघाकडनं. आता मात्र स्ट्राईक वरती जर पाहायला गेलं तर हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. शहापूर तालुक्यामध्ये ओपनचे खेळ सुद्धा हा फलंदाज खेळत असतो. त्याच्या माध्यमातून सुद्धा एक चांगली फलंदाजी केली जात असते. परंतु आदिवासी असोसिएशनच्या क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर हा खेळ सुंदर या फलंदाजी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तर अर्जुन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती आपण प्रवीणला पाहू शकतो. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल. मुन्नाच्या रूपामध्ये गोलंदाजी केली जाईल. तर नक्कीच मुन्नामध्ये तिथे यशस्वी गोलंदाजी राहू शकेल का? कारण समोर जर पाहायला गेलं एक अनुभवी फलंदाज, एक ताकदीचा फलंदाज, चांगल्या फटकेबाजी करणारा फलंदाज अर्जुनच्या रूपामध्ये समोर पाहायला मिळेल. तर मुन्ना एक नवका गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून तेवढा पुरेपूर अनुभव नसेल परंतु नक्कीच त्याच्या माध्यमातून कमबॅक केलं जाईल. कारण नौके खेळाडू सुद्धा इथे आता सध्या स्थितीला चांगली आक्रमकता दाखवत असतात. सुंदर खेळ, सुंदर गोलंदाजी मी म्हणेल. कारण चेंडू इतका सुंदर पद्धतीचा टाकला होता ना की अर्जुनला सुद्धा खेळणं मुश्किल केलं होतं. परंतु सेवा गोलंदाजी या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळेल आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ, सुंदर खेळ रंगतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहायला गेलं तळवाडा संघ, व्हीआरटी तळवाडा आणि त्यांना फाईट करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. एक नडगाव गावाजवळ बसलेली यू अंधाड या गावाजवळ असलेला गाव म्हणजेच दोऱ्याचा पाडा संघ. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती प्रवीण, तर गोलंदाजी मुन्ना. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आपण सुंदर पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चंदरच्या माध्यमातून चेंडू फेकी झाली तोपर्यंत खराब चेंडू फेकी पाहायला मिळते. 2 धावा तर इथे नक्कीच कन्वर्ट केल्या जातील आणि सहजरीतीने या 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. आता आपण सध्या पाहू शकतो 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रवीण स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. तर नॉन स्ट्राईक वरती अर्जुन एकच चेंडू खेळलाय आणि 1 धाव बनवले. प्रवीण मात्र 5 चेंडू खेळलाय आणि 6 धावा बनवल्यात. तर पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय परंतु क्षेत्राचे तिथे लोंगावला नाही. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. आरसीच्या माध्यमातून मिस स्पीड पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र एक टप्पा घेऊन गेला. बाउंड्रीच्या बाहेर येथील प्रवीणच्या बॅटमधला या 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडले जाईल. धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. चांगली मॅच रंगली जाते. मैदानाच्या आतमध्ये सुंदर असा खेळ आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा मुन्ना पाहायला मिळते. तर स्ट्राईक वरती प्रवीणच्या रूपामध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. 6 चेंडू खेळलाय, 10 धावा बनवल्या तर वैयक्तिक स्वतःच्या. तर अर्जुन 1 चेंडू खेळलाय, 1 धाव बनवले. तर टोटल धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते तर 16 धावा. पुन्हा एकदा फाईनलला खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंचाने हा चेंडू वाईट घोषित केला. बॅटच्या रूपामध्ये 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपल्याकडे चेंडू फटका बसला परंतु चंद्र चेंडू पर्यंत पोहोचेल का? आणि नक्कीच रनिंग केली तर सुंदर केली परंतु रनिंग जास्त असल्या कारणाने हा झेल नक्कीच सोडलेला आहे आणि आता थोडासा स्ट्राईक मध्ये रोटेट पाहायला मिळेल. या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र अर्जुन स्ट्राईक वरती एक तडाखेदार फलंदाज म्हणजे मोठी फलंदाजी करणारा फलंदाज. फटका सुंदर आहे, लाजवाब फटका खोदून काढला. शिरोमध्ये बिडकावून दिलाय अर्जुनच्या बॅटमधनं. A1 क्वालिटीचा क्लासिकल फटका आला. या 6 धावा अर्जुनच्या बॅटमधनं. 6 धावेने दशलक जोडले गेले. धावफलकावरती तब्बल 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मुन्नाच्या या गोलंदाजीवरती आक्रमकता दाखवली अर्जुनने कारण अर्जुनकडे स्ट्राईक नव्हती आणि त्यांनी स्ट्राईक घेतली आणि त्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू खेळला या ओव्हर मधला आणि त्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर दुसरा चेंडू खेळला या ओव्हर मधला आणि चौका षटकार ठोकला गेला या फलंदाजांना. 7 धावा धावफलकावरती जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर अशी फटकेबाजी. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होतील. चेंडू घेऊन जातील युवराजसाठी अर्जुनसाठी. अर्जुन मात्र मारा करेल आपल्या ओमसाई. पुन्हा एकदा फाईनलला चेंडू मात्र ते क्षेत्र घेत असतील आरच्या आणि आता मात्र झेल टिपला सुंदर पद्धतीने. अर्जुनची खेळी संपुष्टात. दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळेल. अर्जुनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर.
चला तळवाडा संघ आपण टीम मीटिंग करू नका मित्रांनो, लवकर लवकर फील्ड सजवून घ्या. ठरवल्याप्रमाणे फक्त आपला गोलंदाज बोलवायचा आहे, त्याला फक्त जो कान मंत्र द्यायचा असेल तो फक्त कर्णधाराने द्यायचा. यानंतर व्यतिरिक्त कोणी आपण मैदानाच्या आतमध्ये जमायचं नाही. त्यानंतर जोडी आपण पाहायला गेलो तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आत बाहेर धाडली गेली आहे. आपण पाहू शकाल तळवाडा संघाच्या गोलंदाजानं एक बंधूंची जोडी मैदानाच्या आत बाहेर पाठवली गेली आहे. आपण पाहू शकाल विजय सुद्धा बाद झाले आणि त्यानंतर अर्जुन सुद्धा बाद होताना पाहायला मिळते. आता मैदानाच्या आतमध्ये जोडी पाहायला मिळते, एका बाजूला परवीन तर एका बाजूला तुषार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला. धावसंख्या 24 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा फलकावरती. अजूनही उरलेले 6 चेंडू शिल्लक आहेत, तर 6 चेंडू म्हणजे नक्कीच इथून पुढे समीकरण बदलावेल का हा गोलंदाज अर्चा. पहिला चेंडू फटका मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र ठोकलेला, तिथे मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. जो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून सुंदर मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा आणि 2 धावेने दशंकेच्या फलकावरती पाहायला मिळेल. 26 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सुंदर असं क्षेत्ररक्षण मुन्नाच्या माध्यमातून आपण पाहिलं. तर पुन्हा एकदा अर्चा चेंडू घेऊन जाईल, पाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंचाने हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट घोषित केला. व्हाईटच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली झालेली आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 27च्या घरामध्ये पाहायला मिळेल. अजूनही काही चेंडू शिल्लक तर अर्चाच्या माध्यमातून टाकली जातील. तर स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल प्रवीण. पुन्हा एकदा फटका जर पाहायला गेला तर लॉंगॉनला फटका आहे. लॉंगॉनला मात्र गॅप रिझन मोठा पाहायला मिळतो. चंदर आणि जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या गॅप मध्ये निघून गेलाय. प्रवीणच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा आणि 4 धावेने दशंकेच्या फलकावरती तब्बल जोडले जातील 31 धावा. धावसंख्येच्या फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा पाहायला मिळतात. प्रवीण व्यक्ती खेळतोय 9 चेंडूवरती 17 धावा बनवल्या. तर तुषार अजून एकही चेंडू खेळलेला नाही, तर शून्यावरती खेळतोय तुषार. नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. तर स्ट्राईक वरती प्रवीण 9 चेंडूवरती 17 धावा बनवल्या. पुन्हा एकदा प्रवीण स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा फटका प्रॉपर हवाई सपार आणि तितकीच लांबी सुद्धा पाहायला मिळेल चेंडूवरती. बघता बघता चेंडू लॉंग ऑफला निघून गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा एकदा येतील 6 धावा प्रवीणच्या बॅटमधनं आणि 6 धावेने फलक जोडलं गेलं फलकावरती. 37 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र फटका फसला स्वतःच्या गोलंदाजीवरती. इथे झेल टिपण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा खेळी संपुष्टात पाहायला मिळेल. प्रवीणला परतावं लागेल. पुन्हा एकदा बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होती, परंतु पुन्हा एकदा एक बंधू मैदानाच्या बाहेर जाईल. परतावं लागेल प्रवीण या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धावसंख्या त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 धावा आणि आता मात्र तुषार प्रवीणची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जयच्या रूपामध्ये पाहायला मिळेल. जयेश अजूनही शेवटच्या ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक असतील तर नक्कीच इथून पुढे मोठ्या पटके खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. ओम साई दोरेचापाडा संघ आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर दोरेचापाडा संघ क्वालिफायर झाला तर नक्कीच याच मॅच मध्ये 2 एकाच गावातले संघ आपण क्वालिफायर पाहायला मिळतील. हप्त्याकर चेंडू इथून पुढे 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव नाही. सुंदर गोलंदाजीला जवाब गोलंदाजी. या चेंडूवरती कमबॅक तर राहिलाच. कमबॅक तर मी म्हणेल सुंदर राहिला या चेंडूवरती. आता आमचे पंच ऑफिसर पंच चौधरी सर यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी, सुंदर खेळ, सुंदर फटका मात्र बाळगाचा प्रयत्न सुद्धा त्याच्या माध्यमातून राहिला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं. स्वतःच्या पॅडवरती चेंडू आदळला आणि त्या लेग बॅटच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडली जाईल आणि 1 ने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. 38 धावा 18 चेंडूमध्ये बनलेत आणि इथून पुढे मात्र 18 चेंडूमध्ये बनवावे लागतील. VRT तळवाडा संघाला तब्बल 39 धावा फलकावरती बनवाव्या लागतील. तर समीकरण इथून सोपं 2 धाव्यांची पेनल्टी ऍड करायची.
दोन धावेची पेनल्टी सुद्धा आपण करावं दुराच्या पाड्या संघाच्या खात्यावरती. एकूण टोटल धावा धावपलकावरती पाहायला मिळतील 40 धावा आणि 41 धावांना विन असणार आहे. 2 धाव्यांची पेनल्टी ऍड केली गेली आहे. एकूण टोटल धावा धावपलकावरती लागल्या गेल्या 40 आणि जिंकण्यासाठी मात्र 41 धावांची गरज आहे VRT तळवाडा संघ. तर इथून पुढे आपल्याला पाहू शकाल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. 18 चेंडूमध्ये 41 धावांची गरज असताना तर VRT तळवाडा संघाला ओपनिंगची फलंदाजी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला पांडू तर एका बाजूला भगवान अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तळवाडा संघाकडनं ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला भगवान तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पांडू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच इथून पुढे धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या तर ओम साई दोऱ्याचा बडा संघाच्या आणि जिंकण्यासाठी मात्र VRT तळवाडा संघाला 18 चेंडूमध्ये बनवावे लागतील 41 धावा. तर 41 धावांचं समीकरण इथून पुढे पार केलं जाईल का ती मात्र आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे. तर स्ट्राईक वरती आपल्याला पांडू पाहायला मिळेल तर नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल भगवान. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल दोऱ्याच्या पाडा संघाकडनं तुषारच्या रूपामध्ये गोलंदाजी केली जात आहे. स्वतःची पहिली आणि टीमची सुद्धा पहिली पाहायला मिळते. पॉवर प्लेची ओव्हर आणि एक धडाडीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो पांडू. तर पांडू बघूया इथून पुढे मॅच जिंकवण्याचा प्रयत्न करेल का. पहिला चेंडू टाकला जाईल तुषारच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आक्रमण बस गडी झाला तोही गडी तसा आहे ना. या चेंडूवरती आल्या 6 धावा. नक्कीच धन्यवाद मेंगाळ साहेब. आपल्या माध्यमातून सुद्धा एक मनोरंजन इथे खेळला जातं. प्रेक्षकांची मन जिंकणारी आपण गाणी वाजवता. तुमचंही मनापासून सहर्षी स्वागत आहे. तर पहिल्या चेंडूवरती आलाय तो चौकार षटकार तुषारच्या गोलंदाजीवरती पांडूने टोकला षटकार. तर पुन्हा एकदा तुषार चेंडू घेऊन जाईल पांडूसाठी. पांडू मात्र मारा करेल. आपल्या चेंडू आता मात्र फटका बसलाय. तिथे मात्र विजय चेंडू खाली येतील. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल पाहायला मिळाला आणि पॉवरफुल फलंदाज मैदानाच्या बाहेर जावं लागेल. असंच मात्र क्रिकेटमध्ये असतं. कधी काय घडील सांगू शकणार नाही. आणि पहिल्या चेंडूवरती आला षटकार दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद आणि जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सामना पुन्हा एकदा
Sam. काल पुन्हा एकदा तुषार चेंडू घेऊन जाईल खेळी मात्र करेल चंदर महत्वाचा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर थाटला गेला पांडूला आता मात्र चंदरवरती जबाबदारी आहे तुषार चेंडू घेऊन जातोय पुलटा चेंडू आता फाईन लेवा धारला तरी मात्र क्षेत्र विजय धावतील का चेंडू पोहोचेल का आणि पोहोचणं तितकंच कठीण आहे नक्कीच हा चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर येथील या चेंडूवरती 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्येच्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 धावा एक क्रीड्याच्या मधल्यामध्ये हा सामना रंगेल याच्यामध्ये शंका नाही पुन्हा एकदा आज तुषार चेंडू घेऊन जाईल चंद्रसाठी चंद्र मात्र मारा करेल आपल्याकडे इथे फटका बसलाय आणि पुन्हा एकदा एक चौकार ठोकला त्यानंतर पुन्हा एकदा गडी बाद होताना पाहायला मिळालं कारण पांडुनी सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि झेल टिपला आणि चंद्रने एक चौकार ठोकला आणि तिथे बॅटची कडा घेऊन जे स्लिपला शस्त्र शिकवलं त्याच्या हातामध्ये आणि मात्र झेल टिपला गेला आणि चंद्रची केली सुद्धा संपुष्टात दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळेल तर सामना चांगला रंगला जातो परंतु 2 गडी महत्वाचे बाद घेतले गेले ओम साई दोरेच्या संघाचा गोलंदाज आपण पाहू शकाल तुषारच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते 10 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळते आता स्ट्राईक वरती मात्र अर्चा हा फलंदाज पाहायला मिळेल तर महत्वाचे फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर इथे मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावर काय चेंडू बताळला गेला चेंडूला मात्र थांबवणं थोडं मुश्किल होतं परंतु तितकी चांगली रनिंग लाईन जवाब चेंडू अडवला गेलाय आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच या 2च धावा पाहायला मिळतील 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 12च्या घरामध्ये पाहायला मिळते चांगला फटका होता क्लासिकल फटका होता फटक्यामध्ये जर पाहायला गेलं तर रनिंग मी मध्ये चांगली केली गेली आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या ओम साई दोरेच्या संघाचा जो क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग राहिली आहे तर तुषार चेंडू घेऊन जाताना पुन्हा एकदा तुषार पाहायला मिळतं स्ट्राईक वरती अर्जा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पहिली ओव्हर आताची जर पाहायला गेला तर ऑस्टमच्या बाहेर पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलेला वाईटच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल आणि 1 ने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतील 13 धावा फलकावरती जोडल्या गेल्या 13 धावा धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळतात चांगला खेळ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तर पुन्हा एकदा तो चेंडू टाकला जाईल वाईटच्या रूपामध्ये चेंडू पुन्हा एकदा तो चेंडू टाकावा लागेल अर्चा या फलंदाजाला तुषारच्या माध्यमातून टाकला जाईल पुन्हा एकदा गतीमध्ये जेव्हा पाहायला मिळाला हा चेंडू सरळ निघून जात आहे विकेट किपरच्या हातामध्ये पहिली ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळते तुषार या गोलंदाजाची आणि 2 गडी बाद घेतले धावसंख्येच्या फलकावरती 13च्या घरामध्ये आता मात्र उरलेले 12 चेंडू शिल्लक असतील आणि 28 धावींची गरज आहे 28 धावा धावफलकावरती म्हणजे प्रति ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर 14च्या सरासरीने धावसंख्या जमावी लागणार आहे तळवाडा संघाला प्रत्येक ओव्हर मध्ये 14 धावा येणं गरजेचं आहे
तळवाडा संघाला जर एखादा मोठा फटका आला, षटकार चौकार आला तर सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. तर कोण जिंकेल कोण हारेल आली ती वेळच आपल्याला सांगणार आहे. चांगला मॅच रंगला जातो मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंगची जोडी मैदानाच्या बाहेर धाडली गेली उरळचा संघाच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोल. चेंडू मात्र निघून तेजीमध्ये गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये टप्पा पडल्यानंतर थोडा उसळी घेतला. चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी विजेच्या माध्यमातून आपण पाहतो. आरच्या या फलंदाजीला मात्र या चेंडूवरती खेळताच आले नाही, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी मी म्हणेल, कारण चेंडू तेवढा तेजीमध्ये निघून गेलाय. पुन्हा एकदा विजय सज्ज होतील गोलंदाजी मार्कर. तर स्ट्राईक वरती आरच्याला आपण पाहू शकाल एखादा फटका येणं गरजेचं आहे, परंतु इथे बॅटची कडा आणि तिथे क्षेत्ररक्षक जोडले विकेट किपर आणि त्याने मात्र झेल टिपला. आरच्याची खेळी संपुष्टात पाहायला मिळाली आणि इथून पुढे मात्र समीकरण इथे कठीण होताना पाहायला मिळेल. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावेची गरज आहे. मध्ये पाहायला मिळतो तुषार. तर गोलंदाजी मार्कर विजयच्या माध्यमातून गोलंदाजी केली. तर पूर्णपणे सामना झुकवण्याचं काम मात्र ओमसाई दोरेच्या पडा संघाने केलं, कारण उर्वरित 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ना. 8 चेंडू मध्ये बनवायच्यात 25 धावा. तर समीकरण थोडंसं कठीण झालेलं पाहायला मिळतं. VRT तळवाडा संघासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे या चेंडूवरती. मोठा फटका आला तर समीकरण थोडंसं बदलेलं पाहायला मिळेल, परंतु येणं गरजेचं आहे. तर गोलंदाजी मार्कर जर आपण वाला गेलं तर विजय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. फटका सुंदर आहे, फटका सुंदर आहे. प्रॉपर फटका आहे की नाही ते सुद्धा पाहायचं आहे. नक्कीच प्रॉपर फटका, लाजवाब फटका. आणि तुषारच्या बॅटमधून आल्या मात्र टायमिंगच्या बोलावरती या 6 धावा आणि 6 धावेने फलक मात्र जोडलं जाईल. फलकावरती तब्बल 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र इथून उरलेलं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. त्वरित 10 चेंडू शिल्लक असतील आणि 12 धाव्यांची गरज आहे. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. मी सांगितलं होतं एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि ते मात्र सिद्ध करून दाखवलं तुषार या फलंदाजांना. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्यानंतर या मॅचचं चित्र बदलताना पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. तर इथे सुवर्ण संधी निर्माण झालेल्या तळवाडा संघासाठी सन्माननीय आमचे रवीजी मराठे साहेब ज्येष्ठ पत्रकार यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी मात्र 501 रुपयाचा प्राइज आलेला आहे तळवाडा संघासाठी. कोणताही फलंदाज असू द्या, भगवान असो या तुषार असो, एका षटकारावरती 501 रुपयाचा प्राइज लावलं गेलं. सन्माननीय रवीजी मराठे सर यांच्या माध्यमातून दिले जातील. खूप खूप धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. उरलेले 6 चेंडू शिल्लक असतील आणि 12 धाव्यांची गरज आहे. तर 12 धावा इथून पुढे बनल्या जातील का, ती समीकरण पार पाडले जाईल का, परंतु आरजीबी गोलंदाजी मार्क एक अनुभवी फलंदाज, अनुभवी गोलंदाज पहिला चेंडू इंटर केला जाईल.
उलटा चेंडू आहे, त्या चेंडूवरती आक्रमक झाले, स्वार झाले, तिथे मात्र विजय चेंडूवरती येतील, चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत दुसरी धावला होती सुरुवात, तिथे रनआउटची संधी आणि संधीचं सुवर्ण झालेलं आहे की नाही ते सुद्धा गरजेचंच आहे, कारण महत्वाची रन आहे. तर या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा इथे कंप्लीट पाहायला मिळाल्या आणि 2च धावांवरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकूण टोटल धावा धावफलकावरती जोडल्या जातील 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. तर 2 धावा धावफलकावरती जोडले गेले 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मात्र स्लिप मध्ये चेंडू निघून जाईल, बाउंड्रीच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळेल. 2 शत्रूचे होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा भगवानच्या बॅटमध्ये येथील या 4 धावा आणि 4 धावेने मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. एकूण टोटल 35 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील आणि आता मात्र उरलेलं समीकरण इथे पाहायला मिळेल. ओमसाई दोरेदाबाडा संघ आणि तलवाडा संघ या दोन्ही संघांमध्ये मात्र उरलेले संघ चेंडू पाहायला मिळतील. दोरेदाबाडा संघाकडनं 4 धावा 4 चेंडू आणि धावा मात्र उरलेल्या पाहायला मिळतील. तलवाडा संघाला करावे लागतील 4 चेंडूमध्ये 6 धावा. समीकरण सोपं होताना पाहायला मिळतं. मॅच मात्र इथे चांगली पद्धतीने रंगली जाते. हृदयाचे ठोके वाढवणारी प्रेक्षकांची मजा लुटणारी मॅच आजच्या दिवसामध्ये रंगली जाते. एका बाजूला ओमसाई दोरेदाबाडा संघ तर त्यांना फाईट करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला VRT तलवाडा संघ भगवानच्या माध्यमातून फलंदाजी केली. अर्जुन पुन्हा चेंडू घेऊन चाललाय. लाजवाब गोलंदाजी, सुंदर फटका आहे. फटक्यापासून ताकद सुद्धा गॅप रिझल्ट पाहायला मिळाला. अर्जुन काय विजयने काय क्षेत्ररक्षण केलं, लाजवाब क्षेत्ररक्षण, कौतुक करण्यासारखं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विजयच्या माध्यमातून. आणि आपल्या संघासाठी मात्र इथे 2 धावा तर नक्कीच वाचवल्या गेल्यात आणि चांगला क्लासिकल आज खेळ येते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 37 आणि उरलेले 3 चेंडू शिल्लक असतील आणि 4 धावींची गरज आहे. सामना सुरक्षीचा रंगलेला आहे. खूप सुंदर सामना रंगला, प्रेक्षकांची मजा लुटणारा सामना. जर प्रेक्षकांना हा सामना लुटला तर आवडला असेल सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या. सुंदर सामना पाहायला मिळतोय. जवाब तिथे ते मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन करते सुद्धा धडधड वाढलेली आहे तर भगवान सुद्धा तितकाच मनामध्ये धडधड करतोय. तर कोण जिंकेल कोण हारेल आणि वेळच आपल्याला सांगाय. उरलेले 3 चेंडू शिल्लक आणि 4 धावींची गरज. पुन्हा चेंडू टाकला जाईल अर्जुनच्या माध्यमातून स्ट्रायकवरती. भगवान पुन्हा फटकावला, क्लासिकल फटका, लाजवाब फटका आणि चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. इथे विजयी फटका. भगवानचं आज कौतुक करावं लागेल. सुंदर असा खेळ राहिला मात्र भगवानच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन तलवाडा टीम आणि हार्ड लक ठरली गेली टीम आज आपल्याला पाहायला मिळेल. विजय कालचिडा टीम खूपच आज नाराज असला पाहिजे. भगवान आणि तुषार यांच्यासाठी एक प्राइज सुद्धा आलेला. मॅच विजय केल्याबद्दल सन्माननीय रवींद्रजी मराडे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं प्रातिनिधिक दिलं जाईल तुषार आणि भगवानसाठी. मी म्हणाले तुषारचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण तुषारनं टायमिंग वरती 2 षटकार ठोकले आणि सामन्याचं चित्र बदलवलं आणि त्यानंतर